प्रसूत महिलेला अर्ध्यातच सोडून रुग्णवाहिका माघारी, बाळाला घेऊन आईचा पायी प्रवास। महिलांच्या आरोग्यासाठी राज्य सरकार विविध उपाययोजना राबवत असले तरी आजही ग्रामीण भागात आदिवासी पाड्यात व्यवस्था नसल्याने गर्भवती महिलांना रुग्णालयात पोहोचण्यासाठी जीवाचा आटापिटा करावा लागतो। पालघर जिल्ह्याच्या मोखाडा येथील एका पाड्यावरील गर्भवती महिलेला चक्क घनदाट जंगलात सोडून रुग्णवाहिका चालक निघून गेल्याची संतापजनक घटना घडली आहे। या प्रकरणी संबंधित रुग्णवाहिका चालकावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार मोखाडा तालुक्यातील अतिदुर्गम असलेल्या आमला गावातील महिला सविता बारात हिला 19 नोव्हेंबर रोजी प्रसूतीसाठी खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते। मात्र सदर महिलेची तिथे सुलभ प्रसूती शक्य नसल्याने तिला पुढे मोखाडा ग्रामीण रुग्णालयात संदर्भ सेवा देण्यात आली होती। बाळाच्या सुरक्षेच्या दृष्टीने महिलेला जव्हार येथील कॉटेज रुग्णालयात हलवण्यात आले होते। त्यानंतर कॉटेज रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने महिलेला उद्भवलेल्या समस्यांचे निराकरण करून बाळ आणि बाळंतणीला घरी पाठवण्यासाठी त्यांच्याकडील रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली। दरम्यान रुग्णवाहिका चालकाने बाळ आणि बाळंतणीला प्रथम सूर्यमाळा घाटात अर्ध्यावरच सोडले। त्यावेळी सविताने व तिच्या पतीने रुग्णवाहिका चालकाच्या हातापाया पडून घरापर्यंत सोडण्याची विनंती केली असता चालकाने बाळ आणि बाळंतणीला त्यांच्या घरापासून 2 किलोमीटर अंतरावर आमला फाटा येथे सोडून दिले आणि रुग्णवाहिका घेऊन माघारी फिरला। त्यामुळे सविताला आपल्या बाळाला छातीशी कवटाळून डोंगर उताराची वाट अनवाणी तुडवीत घरापर्यंत प्रवास करावा लागला। या सर्व घटनेवर सविताच्या कुटुंबासह ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे। जव्हार मोखाड्यात सध्या बिबट्यांचा वावर आणि हल्ले वाढत असतानाच अशा पद्धतीने निर्जन स्थळी एका प्रसूत महिलेसह तिच्या नवजात बालकाला सोडून रुग्णवाहिकेचा चालक निघून जातो हा प्रकार धक्कादायक आणि हादरवणारा असल्याने नागरिकांकडून सध्या संताप व्यक्त करण्यात येतोय। अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचे YouTube चॅनल केवी न्यूज आणि इन्स्टा पेज कृषीवल न्यूजला फॉलो करा।